नमस्कार शेतकरी मित्रांनो. हा तुम्ही जो प्लॉट बघताय तो अनुष्काचा प्लॉट आहे आणि 42 दिवसाचा प्लॉट आहे. आणि सांगायचा मुद्दा असा की आज 60 वर्षाच्या एका शेतकऱ्याला विचारलं की काका तुम्ही ही थंडी किती वर्षापूर्वी बघितली होती, तर त्यांनी सांगितलं की 60 वर्षात पहिल्यांदा इतकी थंडी बघतोय मी. आणि या थंडीचा द्राक्ष बागावर होणार परिणाम म्हणजे बागा 8 ते 10 दिवसांना लेट जात्या त्या. म्हणजे ज्या बागाचं 32व्या दिवशी फ्लॉवरिंग फुटायला चालू होते ते प्लॉट 42व्या दिवशी फ्लॉवरिंग फुटायला चालू झाला. म्हणजे या प्लॉटचा 60व्या दिवशी एशियाचा पहिला स्प्रे पडणार आहे. आणि इथून पुढं सर्व द्राक्ष बागांना बुरीचा आणि मिलीबॅगचा जास्त त्रास जाणवेल आणि मऊ पडताना सुद्धा 8 ते 10 दिवस लेट मऊ पडणार बागा. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे वातावरणाचा अंदाज लक्षात घेऊन आपले बाग कुठल्या स्टेजला आहे आणि आता कुठल्या स्टेजला पाहिजे होती याचा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी बागा थांबणार, म्हणजे बागाची मुळे पूर्णपणे थांबणार. त्यामुळे आपल्याला माल फुगलेला किंवा लांबलेला दिसणार नाही. आणि सगळ्यात तोटा होणार ते 70 दिवसापासून ज्या बागा पुढे आहेत त्यांना पोटॅश आणि फॉस्फरसचा अपटेक होणार नाही. त्यामुळे त्या बागा तशाच थांबलेल्या दिसेल. त्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बॉन्ड ब्रेकर आहे. माल फुगवण्यासाठी सुरुवातीला मार्केटमध्ये उपलब्ध असणारा कोणत्याही चांगल्या प्रतीचा मायक्रोराजा सोडा, त्यानंतर 06020 किंवा महादनची 2 नंबरची ग्रेड याच्याबरोबर बॉन्ड ब्रेकर सोडू शकता. 06020 किंवा ग्रेड 5 किलो आणि बॉन्ड ब्रेकर एकरी 1 लिटर. आणि जे प्लॉट मऊ पडले ते त्यांना एकरी 5 किलो 0050 आणि 1 लिटर बॉन्ड ब्रेकर देऊ शकताय. आणि जे आता 90 दिवसाचे प्लॉट आहे ते त्यांना 13,045 5 किलो आणि बॉन्ड ब्रेकर एकरी 1 लिटर देऊ शकताय. म्हणजे कोणत्याही खतासोबत एकरी 1 लिटर बॉन्ड ब्रेकर सोडू शकताय. फक्त तुमच्या बागेचे स्टेज कोणते आणि किती दिवसाचे आहे ते बघून तुम्ही सोडू शकताय. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.